छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण परिसर सुन्न झालाय। अवघ्या 19 वर्षाच्या मुलाच्या आयफोनच्या हट्टापोटी आणि त्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेत कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाला। कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार होता। 10वीच्या परीक्षेत त्यानं तब्बल 92% गुण मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता। भविष्यात डॉक्टर बनून कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं हेच त्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी तो नीट परीक्षेची तयारीही करत होता। या घटनेतील सर्वात हेलावून टाकणारी बाब म्हणजे कुणालच्या वडिलांची पार्श्वभूमी। वडील मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायानं MIDC मध्ये ड्रायव्हर होते। अत्यंत सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबात राहून दिवस रात्र गाड्या चालवून ते आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी करत होते। आयफोन घेण्यासाठी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून त्याला फोन घेऊन दिला। मात्र नंतर फोनचे EMI बाउन्स होऊ लागले। यावरून आणि दैनंदिन खर्चावरून घरात वाद सुरू झाले। याच वादाच्या रागातून कुणालनं टोकाचं पाऊल उचलत खवड्या डोंगराचा कडा गाठला। कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा असताना स्थानिक नागरिक, पोलीस आणि माहिती मिळताच तिथं पोहोचलेले आई वडील त्याला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करत होते। आईनं तर तुझे वडिलांसोबत वाद असतील तर मी वेळ पडल्यास त्यांनाही सोडेल, पण तू असं सोडून जाऊ नकोस अशी गयावया करत विनवणी केली। मात्र तणावात असलेल्या कुणालनं कुणाचीच ऐकायची तयारी दाखवली नाही आणि शेवटी जे घडायला नको होतं तेच घडलं। दरम्यान या प्रकरणात आयफोनच्या हट्टामुळेच ही घटना घडल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी यावर प्राथमिक स्पष्टीकरण दिलंय। पोलीस उपायुक्त नवले यांनी सांगितलंय की घटनेला 24 तास पूर्ण झालेले नाहीत। प्राथमिक तपासाच्या आधारावर केवळ आयफोनमुळेच ही घटना घडली असावी हे निश्चित सांगता येणार नाही। तो मुलगा तणावात होता आणि त्याला समजवण्याचे सर्व प्रयत्न पोलीस व ग्रामस्थांनी केले होते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। एकदाचा फोन आणि काही हजार रुपयांच्या EMIच्या वादातून एका ट्रक चालक वडिलांनी मुलासाठी पाहिलेलं स्वप्न आणि संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त केलं।